हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस चॅनल. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एस नो टाईपचे क्वेश्चन हे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कसे तयार करायचे ते शिकणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण साध्या भविष्यकाळातील ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्ये आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्ये त्याच्या रचनेनुसार इंग्रजीत कशी ट्रान्सलेट करायची ते शिकलो. तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथे मी साध्या भविष्यकाळातील काही एस नो टाईपची क्वेश्चन लिहिलेली आहेत. त्याचे रूपांतर आपण इंग्रजीत त्याच्या रचनेनुसार करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता एस नो टाईपचे क्वेश्चन म्हणजेच काय, तर अशा स्वरूपाचे प्रश्न की ज्याची उत्तरे आपण हो किंवा नाही अशी देत असतो. तर सर्वात आधी याचे ट्रान्सलेशन करण्यापूर्वी आपण रचना बघूया. तर अशा प्रकारचे प्रश्न तयार करताना सुरुवातीला एस नो टाईपचे क्वेश्चन तयार करताना आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. मग आता साध्या भविष्यकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपण विल किंवा शॉलचा वापर हा करत असतो. मग ते सर्वात आधी घ्यायचं. त्यानंतर घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच त्याला आपण V1 फॉर्म असे म्हणतो. आणि त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आणि त्यानंतर प्रश्नामध्ये जर काही भाग राहिला असेल तर तो ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा असतो. आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये हे प्रश्न ट्रान्सलेट करताना याचे स्ट्रक्चर असणार आहे. तर आता इथे बघा, मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तो तुम्हाला पैसे उधार देईल का, उधारपेक्षा उसने देईल का, असं हे योग्य आहे. तो तुम्हाला पैसे उसने देईल का. आता याची उत्तर हो किंवा नाही असेच येणार आहे ना, म्हणून हा एस नो टाईपचा क्वेश्चन आहे. तो तुम्हाला पैसे उधार देईल का. आता बघा, आता इथे आपण प्रश्नाची सुरुवात करणार आहोत विलने. म्हणजे सुरुवातीला आपण काय घेणार आहोत, विल. नंतर काय घ्यायचा असतो, कर्ता. कर्ता कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत ही हा शब्द वापरतो, विल ही. नंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप. मग त्याआधी आपण क्रियापद बघायचं, उधार किंवा उसने देणे. त्यासाठी लेंड हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो. आता तो त्याच्या V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, लेंड. विल ही लेंड. आणि नंतर कर्म ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. काय आहे ऑब्जेक्ट, तुम्हाला. मग आता तुम्हालासाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरत असतो. विल ही लेंड यू. आणि मग राहिलेला शब्द सांगितला आहे मी, ऑब्जेक्ट नंतर राहिलेला शब्द घ्यायचा तो आहे पैसे. मग पैसेसाठी आपण मनी हा शब्द वापरतो, म्हणून इथे काय घेणार आहोत आपण, मनी. विल ही लेंड यू मनी. आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. मग अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच इथे विल किंवा शॉल केव्हा वापरायचं ते मी मागच्या होकारार्थी वाक्य जेव्हा आपण बनवायला शिकलो तेव्हा सांगितलेले होते की आय आणि वी नंतर आपण शॉल वापरतो. आणि इतर जे बाकी कर्ते असतात त्यासोबत आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. पण स्पोकन इंग्लिशमध्ये कोणत्याही कर्त्यासोबत आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेले आहे. आणि कोणत्याही कर्त्यासोबत विल हे वापरले तरी चालते स्पोकन इंग्लिशमध्ये. पण इथे क्वेश्चन बनवताना शक्यतो आपण आय सोबत वी सोबत शॉल वापरणार आहोत. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी तुझ्यासाठी काही आणू का. बघा आता असा प्रश्न आपण विचारत असतो बऱ्याच वेळेला की मी तुझ्यासाठी काही आणू का. आता बघा या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत. आता मी म्हणजेच आय, म्हणून आत्ताच मी सांगितलं. मग त्यासाठी आपण शॉल वापरूया. प्रश्नाची सुरुवात शॉलने करणार आहोत, कारण आय नंतर शॉल वापरतात. शॉल. त्यानंतर कर्ता कोणता आहे, मी. त्यासाठी आपण आय वापरतो, शॉल आय. नंतर आपण काय घेत असतो, कर्ता घेतल्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप. मग क्रियापद कोणतं आहे, आणू का म्हणजेच आणणे. त्यासाठी आपण ब्रिंग हा शब्द वापरतो, म्हणून आपण तो V1 फॉर्ममध्ये इथे घेणार आहे, शॉल आय ब्रिंग. आता नंतर काय घ्यायचं आहे, कर्म म्हणजेच काय, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, तुझ्यासाठी म्हणजेच तुझ्याकरता म्हणजेच फॉर यू असं आपण इंग्रजीत वापरत असतो. इंग्रजीमध्ये तुझ्यासाठी करता फॉर यू. मग आता त्याआधी आपण काय घेणार आहोत, काही. काहीसाठी आधी वापरणार आहोत, म्हणजे ती जी क्वेश्चनची रचना असेल ती योग्यरीतीने येईल. शॉल आय ब्रिंग समथिंग. काही म्हणजेच काय, समथिंग. आणि तुझ्यासाठी फॉर यू. बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे तयार झालेला आहे.
शॉल आय ब्रिंग समथिंग फॉर यू, मी तुझ्यासाठी काही आणू का, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ती मला विचारेल का. बघा एखाद्या वेळेस आपण हा प्रश्न देखील विचारत असतो की ती मला विचारेल का. आता इथे बघा सुरुवात आपण विलने करणार आहोत, कारण करता कोणता आहे, ती म्हणजे शी. त्यानंतर आपण काय घेत असतो, करता घेत असतो. मग करता कोणता आहे, ती. तीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, सी. विल शी. नंतर क्रियापद घ्यायचं असतं. क्रियापद आहे विचारेल म्हणजेच विचारणे. मग त्यासाठी आस्क आपण वापरत असतो. मग आस्कचा V1 फॉर्मच घ्यायचा आहे आपल्याला, बेस फॉर्म. V2 नाही घ्यायचं आहे की V3 नाही घ्यायचं आहे, आपल्याला V1 फॉर्म म्हणजेच आस्क. विल सी आस्क. नंतर आपण काय घेत असतो, ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. ते कोणतं आहे, मला. म्हणजेच त्यासाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये, मी. म्हणजे इथं काय क्वेश्चन तयार झाला, विल शी आस्क मी, ती मला विचारेल का, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, उद्या पाऊस पडेल का. बघा आता उद्या पाऊस पडेल का. आता इथे सुरुवात आपण परत इथे विलनेस करणार आहोत, कारण मी सांगितलेलं आहे तुम्हाला की पावसाविषयी जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा करता म्हणून आपण इटचा वापर हा करत असतो. मग इट नंतर आपण विल वापरतो. म्हणून आता इथे करता कोणता येणार आहे, इट. विल इट. नंतर रेन, पाऊस पडणे, त्यासाठी आपण इथे वापरणार आहोत रेन. विल इट रेन. आणि राहिलेला शब्द आहे उद्या, त्यासाठी आपण टुमारो वापरतो, TOMORRO, टुमारो. शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे हा प्रश्न तयार झालेला आहे. उद्या पाऊस पडेल का, विल इट रेन टुमारो, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ती आज कामावर येईल का. बघा आता ती म्हणजे शी. म्हणजेच प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, विल. नंतर काय घ्यायचा असतो आपल्याला, करता घ्यायचा असतो. करता कोणता आहे, ती. तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो, विल शी. मग आता येईल का, येईल हे आहे क्रियापद म्हणजेच येणे. येण्यासाठी मग आपण काय वापरतो, कम हा शब्द इंग्रजीत वापरतो, विल सी कम. ती येईल का, कशावर, कशासाठी, कामावर. कामावर. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, विल सी कम टू वर्क. वर्क म्हणजेच काय, काम. म्हणून आपण इथे कामावर घेतलेलं आहे, म्हणून इथे कम टू वर्क असं आपण घेतलेलं आहे, विल सी कम टू वर्क. आता त्यानंतर राहिलेला शब्द आहे आज. मग त्यासाठी आपण टुडे हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत टुडे. बघा अशा प्रकारे मग हा इंग्रजीत प्रश्न ट्रान्सलेट झालेला आहे. ती आज कामावर येईल का, विल शी कम टू वर्क टुडे, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आपण सहलीला जाऊया का. बघा आता आपण विचारतो असा प्रश्न की आपण मग एखाद्या सहलीला जायचं का, जाऊया का, अशा प्रकारे. तर आता इथे बघा, इथे आता करता आपण म्हणजेच वी, आम्ही, आपण म्हणजेच वी. मग वी नंतर आपण शॉल वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण शॉलने करणार आहोत, शॉल. नंतर करता कोणता आहे, आपण. त्यासाठी आपण वी हा शब्द वापरतो, म्हणून आपण करता म्हणून इथे वी घेणार आहोत, शॉल वी. नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, क्रियापद. मग क्रियापद आहे जाऊ म्हणजेच जाणे. त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, गो. तो V1 फॉर्ममध्ये जो बेस फॉर्म आहे, मूळ रूप आहे, तेच लिहायचं आहे, शॉल वी गो. आपण जायचे का, कुठे, सहलीला. मग सहलीला किंवा सहली करता म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, फॉर ए पिकनिक. फॉर ए पिकनिक. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. आपण सहलीला जाऊया का, शॉल वी गो फॉर ए पिकनिक, अशा प्रकारे. त्यानंतर आता इथे बघा, आपण वर जे येस नो टाईपचे क्वेश्चन पाहिले ते सर्व क्वेश्चन कसे ॲफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी स्वरूपाचे होते. बऱ्याच वेळेला आपण नकारार्थी प्रश्नसुद्धा विचारत असतो, जसं की मी इथे लिहिलेलं आहे, तू मला ते सांगणार नाहीस का, किंवा तू प्रयत्न करणार नाहीस का. नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे नकारार्थी प्रश्न आहे. जसे नकारार्थी वाक्य असतात, विधानार्थी वाक्य, तसेच हे नकारार्थी प्रश्नसुद्धा आहेत. आता इथे आहे, तू मला ते सांगणार नाहीस का. बघा आता इथे सुद्धा आपण विल किंवा शॉल वापरणारच आहोत, फक्त निगेटिव्ह असल्यामुळे त्या विल नंतर आपण नॉट वापरतो, विल नॉट. पण आता इथे बघा, तू हा करता आहे, मग आपण विलच घेणार आहोत. मग आता विल नॉट ऐवजी आपण त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म इथे घेणार आहोत, ओंट. ओंट वापरायचं म्हणजे जास्त योग्य वाटते. विल नॉट असं न घेता आपण काय म्हणायचं निगेटिव्ह बोलताना, ओंट. नंतर
जे स्ट्रक्चर आहे ते वर सेमच येणार आहे. जसे आपण होकारार्थी प्रश्न बनवले तसंच इथे सुद्धा येणार आहे. याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त निगेटिव्ह करायचं आणि याच्यानंतर मग कर्ताच घेणार आहोत. कर्ता कोणता आहे, तू, म्हणजेच इंग्रजीत आपण यू वापरतो, वोंट यू. त्यानंतर आपण काय घेत असतो, क्रियापद. क्रियापद बघायचं, सांगणार म्हणजेच सांगणे. मग सांगण्यासाठी आपण टेल हा शब्द वापरतो. इथे सुद्धा तो V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे, विल यू टेल. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, कर्म मला, म्हणजेच मलासाठी आपण मी वापरतो. वोंट यू टेल मी, तुम्हाला सांगणार नाहीस का. आता राहिलेला शब्द कोणता आहे, ते, मग त्यासाठी आपण दॅट वापरतो. म्हणून आपण इथे शेवटी काय घेणार आहोत, राहिलेला शब्द दॅट. वोंट यू टेल मी दॅट, तुम्हाला ते सांगणार नाहीस का. म्हणजे बघा इथे स्ट्रक्चर सेम आहे, फक्त इथे विल नॉट म्हणजेच त्याचं कॉन्ट्रॅक्शन आपण घेतलेलं आहे, वोंट घ्यायचं. बाकी जे स्ट्रक्चर आहे ते सेम राहील. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तू प्रयत्न करणार नाहीस का. बघा आता इथे सुद्धा हा नकारार्थीच प्रश्न आहे, कारण इथे नाही हा शब्द आलेला आहे. आता याची सुरुवात सुद्धा आपण विलनेच करणार आहोत आणि नकारार्थी आहे म्हणजेच विल नॉट होईल. त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मी काय सांगितलं आताच, वोंट. वोंट. त्यानंतर काय घ्यायचा असतो, कर्ता. कर्ता आहे तू, म्हणजेच इंग्रजीत यू म्हणतो आपण, यू वापरतो, वोंट यू. नंतर तू करणार नाहीस का, काय, प्रयत्न. मग प्रयत्नासाठी आपण ट्राय हा शब्द वापरतो, तो त्याच्या V1 फॉर्ममध्ये म्हणजेच बेस फॉर्ममध्येच घ्यायचा आहे. वोंट यू ट्राय, शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. तू प्रयत्न करणार नाहीस का, वोंट यू ट्राय. बघा आता एखादी गोष्ट अशी कठीण वाटत असली एखाद्याला तर तो ती सोडून द्यायचा विचार करतो. मग आपण म्हणतो की तुला जमणार नाही असं तू म्हणतो, पण तू त्यासाठी प्रयत्न करणार नाहीस का, तर तेच इंग्रजीत मग कसं बोलाल, वोंट यू ट्राय. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ते इंग्रजीत बोलतील का. बघा आता इथे ते म्हणजेच दे, म्हणजेच प्रश्नाची सुरुवात आपण इथे विलने करणार आहोत, विल. त्यानंतर काय घेत असतो आपण, कर्ता. कर्ता कोणता आहे, ते म्हणजेच इंग्रजीत आपण दे वापरतो, विल दे. नंतर क्रियापद घ्यायचं असते. क्रियापद आहे बोलतील म्हणजेच बोलणे. मग बोलण्यासाठी टॉक हा शब्द आपण वापरत असतो, तो त्याच्या बेस फॉर्ममध्ये V1 फॉर्ममध्ये मूळ रूपात तसा घ्यायचा, विल दे टॉक. ते बोलतील का, कशात, इंग्रजीत. म्हणजेच हे ऑब्जेक्ट आहे म्हणून इंग्रजीत किंवा इंग्रजीमध्ये, म्हणून आपण इथे घेणार आहोत इन इंग्लिश. शेवटी द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क. बाकी नाही आहे इथे काहीच. विल दे टॉक इन इंग्लिश, ते इंग्रजीत बोलतील का. अशा प्रकारे. आता नेक्स्ट लास्ट बघा, ती आपल्यासोबत येईल का. हा अगदी छोटा आणि सोपा असा एस्नो टाईपचा क्वेश्चन आहे. आपण विचारत असतो काही वेळेला, आपल्या बोलण्यात येत असतो की ती मग आपल्यासोबत येईल का, अशा प्रकारे. तर हा प्रश्न तुम्ही वरील स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा पॉझिटिव्हच म्हणजे ॲफर्मेटिव्ह होकारार्थीच प्रश्न आहे. वर मी फक्त तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न आहे निगेटिव्ह करून दाखवलेले आहेत आणि हा सुद्धा मग कसा आहे, होकारार्थी प्रश्न आहे आणि हा सुद्धा होकारार्थीच प्रश्न आहे, हे लक्षात ठेवायचं. आता इथे कर्ता आहे ती. मला वाटते आता तुम्हाला सर्व लक्षात आलं असेल की कर्ता, क्रियापद कोणतं असते, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कोणतं असते, कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते सर्व सांगतच आलेले आहे. कर्ता, क्रियापद, कर्म सर्व आहे इथे. मग वरील स्ट्रक्चर वापरून तुम्ही इंग्रजीमध्ये हा प्रश्न ट्रान्सलेट करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भविष्यकाळातील एस्नो टाईप क्वेश्चन म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न त्याच्या रचनेनुसार म्हणजेच इंग्रजीतील रचनेनुसार कसे ट्रान्सलेट केले जातात इंग्रजीमध्ये ते पाहिले. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण काही काय करतात, ॲन्सर लिहितात पण लाईक करायला विसरतात. तेव्हा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.